लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमधील घटना। उपविभागीय कार्यालय आरसीबी पथक क्रमांक 1 ची धडक कारवाई। पुसद येथे दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली। परंतु या दरम्यान एका 21 वर्ष तरुणास गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतूससह रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान अटक केली आहे। यातील आरोपी शेख सलीम शेख इस्माईल वय वर्ष 21 राहणार तुकाराम बापू वॉर्ड विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 211/2025 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 आणि गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई आरसीपी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल उमेश राठोड, हेड कॉन्स्टेबल अभिजित सांगळे, हेड कॉन्स्टेबल गजानन चव्हाण, पोलीस नाईक रोहिदास राठोड, संतोष सरकुंडे, पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे, पराग गिरनाळे, आरसीपी पथक क्रमांक 1 उपविभागीय कार्यालय पुसद यांनी केली आहे। सगळ्यांना नमस्कार। काल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅली चालू होता, अराउंड 8 वाजता आम्हाला माहिती भेटला की एक माणूस सिटीच्या हद्दीमध्ये कट्टा घेऊन फिरत आहे म्हणून, आणि मी माझ्या पथकांना डिप्लॉय केला। त्यांनी अराउंड 9:30 वाजता त्यांना ताब्यामध्ये घेतला, त्यांच्या बॉडी चेक केला आणि त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 राऊंड त्यांनी सीज केला। त्यांना विचारपूस केला तर त्यांनी सांगितलं की त्यांचे नाव शेख सलीम शेख इस्माईल आहे, एज अराउंड 21 इयर्स, राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद सिटीच्या हद्दीमध्ये येतात। त्या केसमध्ये आम्ही आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पुसद सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणि पुढचा तपास चालू आहे। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.